राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष दिवंगत उपमुख्यमंत्री लोकनेते स्वर्गीय अजितदादा अनंतराव पवार यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सचिव इरफान भाई शेख मित्र परिवाराच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। सदरचे रक्तदान शिबिर हे 28 जुलैपर्यंत राहणार आहे। सदर रक्तदान शिबिरास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत दायमा, ज्येष्ठ नेते सुधीरजी खरटमल, प्रदेश उपाध्यक्ष आनंददादा चंदनशिवे, हाजी एमडी शेख, प्रदेश चिटणीस शशिकांत बापू कांबळे, प्रदेश चिटणीस आनंदजी मुस्तारे, अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय सरचिटणीस फारुख मटकेसर, अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष रियाज शेख, अल्ताफ कुरेशी, अराफात सय्यद, सलीम नदाब, मुज्जू शेख यांच्यासह मोहसिन शेख, सद्दाम पठाण, अलीम शेख, सलमान बिराजदार यांनी परिश्रम घेतले। आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे दादा दिवंगत आदरणीय अजितदादा पवार साहेब यांचं आज वाढदिवस आहे। महाराष्ट्र शासनाने त्यांचा वाढदिवस आज आपल्या सर्वांना सांगताना एक आश्चर्यकारक वाटतंय। आदरणीय दादांचा वाढदिवस आपण प्रत्येक वर्षी अतिशय उत्साहवर्धक अशा पद्धतीने राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये साजरा करत होतो। आज आदरणीय दादा जाऊन 7 महिने झाले, अजून 6 दिवसांनी दादांना जाऊन पूर्ण 7 महिने होणार आहेत, 5 महिने होणार आहेत। तर असे आपले लाडके दादा आपल्या सर्वांमधून निघून गेलेले आहेत। आपण त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या वाढदिवसाच्याच दिवशी आज आपण सर्वजण मिळून अख्खा महाराष्ट्र राज्य त्यांचा वाढदिवस साजरा करतोय। त्यांच्या मनाला अख्ख्या महाराष्ट्राची नव्हे तर देशाची श्रद्धांजली लाभो अशी मी देवाचरणी प्रार्थना करतो। आणि आदरणीय दादा यांच्या जे कुटुंब आहे त्या सर्वांनी दादांच्या पावलावर पाऊल ठेवून काम करावं असं मी त्यांना या निमित्तानं एक भावनिक आवाहन करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। दिवंगत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांचा आज जन्मस्मृती दिन निमित्त आपण त्यांना अभिवादन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते आणि संघटना मिळून आजचा हा त्यांचा वाढदिवस साजरा करत आहोत। गेले आपण पाहिलं अनेक वर्षापासून अजितदादा यांचं सामाजिक कार्य, त्यांनी जनतेसाठी दिलेले योगदान आणि ह्या अनुषंगाने आपल्या शासनाने, या युती शासनाने आज एक चांगला निर्णय घेतला की सर्व शासकीय कार्यालय आणि सरकारतर्फे त्यांचे जन्मस्मृती दिन साजरी करायचा असा GR काढला। या GRला खरं तर आमचे राष्ट्रीय नेते छगनरावजी भुजबळ साहेब यांनी प्रथमतः सरकारकडे हे निवेदन दिलं की अजितदादाचा हा जन्मदिन आपण सगळ्या सरकारी माध्यमातून साजरा करावा, त्याचा आम्हाला सरकारने मान्यता द्यावी। त्यानुसार ती मान्यता मिळाली। गेली पुढील वर्षी आपल्या सर्व महापुरुषाबरोबर अजितदादांचा जन्मस्मृती दिन साजरा होणार आहे। आपण या दादाच्या आठवणीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहत आहोत आणि माझ्यातर्फे आणि माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे त्यांना विनम्र अभिवादन। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आज इरफान भाई शेख मित्र परिवारातर्फे जो रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे
त्या रक्तदानास आपण सर्वजण उपस्थित आहात. सर्वप्रथम मी शासनाचा आभारी आहे, कारण शासनाने एक जी आर असा काढला की दादा हा लोकनेते होते, त्यांच्या जयंती अख्ख्या महाराष्ट्रात साजरी करावी आणि तसं एक त्या प्रकारचा शासन निर्णय जाहीर करून तिने प्रत्येक शाळे आणि शासकीय कार्यालयामध्ये दादाची साजरी मोठ्या प्रमाणात जयंती साजरी करावी असा आदेश पारित केला. त्याबद्दल सर्वप्रथम मी शासनाचा आभारी आहे. तसेच आजच्या ज्या रक्तदान शिबिरास अनेक नेते मंडळी इथे उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा मी आभार व्यक्त करतो, ज्यांचा आपण वाढदिवस दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा करत आहोत. आज आपल्या नशिबाला असं एक खेळ आलाय की ज्यांचा आपण वाढदिवस साजरा करत होतो, आज त्यांची जयंती साजरी करत आहोत. हे आपल्याला एक दुर्दैव असं म्हणावं लागेल आपल्यासाठी. त्यासाठी प्रथम दादांना जयंतीनिमित्त मी अभिवादन करतो आणि इरफानभाई शेख यांना शुभेच्छा देतो. आणि इथं महाराष्ट्राचे लाडके नेते, आम्हा सर्वांच्या मनाच्या हृदयावर राज्य करणारे आमचे आवडते नेते, आमचे महबूब नेता अजितदादा हे आज आमच्यामध्ये नाही, परंतु महाराष्ट्र गव्हर्नमेंटने आज त्यांची जयंती, महाराष्ट्र गव्हर्नमेंटने शासनाने त्याला मान्यता दिली. त्या मान्यता दिल्याबद्दल आम्ही शासनाचे आभार मानतो. आणि आमचे मित्र राष्ट्रवादी काँग्रेसचे सेक्रेटरी इरफान शेख आणि एम.डी. शेख आणि त्यांचे सर्व सहकारी आज त्यांच्या जयंतीनिमित्त रक्तदानाचा कार्यक्रम आयोजित केला. त्यामध्ये शेकडो रक्तदान करणारे कार्यकर्ते डायरीने उभारलेले आहेत. मोठ्या आनंदाची गोष्ट आहे की इरफानभाई यांनी आणि यांचे वडील एम.डी. शेख यांच्याकडून प्रेरणा घेऊन त्यांनी सतत राष्ट्रवादी पार्टीचा झेंडा कायम ठेवला. जेव्हा राष्ट्रवादीमध्ये कोणी मोठे पुढारी नव्हते, तेव्हापासून इरफान शेख हे राष्ट्रवादीचं काम करीत आहेत. त्यांच्या या कार्याला मी शुभेच्छा देतो. रक्तदानाच्या कार्यक्रमाच्या आयोजनाला मी शुभेच्छा देतो. एम.डी. शेख यांचा मी आशीर्वाद मागतो आणि घेतो आणि आजच्या कार्यक्रमाला माझ्या शुभेच्छा देतो. आदरणीय नेते कैलासवासी अजितदादा पवार यांची शासनातर्फे पहिली जयंती साजरी होती. आम्ही त्या सरकारला धन्यवाद देऊ, ज्यांनी आम्हाला एवढा मोठा मान दिला. त्याबद्दल दुसरं असं आहे की दादांचं कार्य आमच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते करून येतील एवढीच अपेक्षा वाटतो. कारण काय दादांचं स्वतः वेगळं होतं. दादांनी मला माझ्याशी जेव्हा बोलले ते तेव्हा की पिंपरी चिंचवड सोलापूरला करायचं होतं, त्यांची भावना होती आणि त्या पद्धतीची पाऊल चालत होती. आणि ह्या वर्षभरात ते असे काम चालू करणार होते. मात्र त्यांना काळाने घडं घातली. त्यांच्या या विचारसरणी आपण घेऊन सगळे आपण काहींना बरोबर घेऊ, पार्टीला घेऊ, आपले सगळे नेते चंद्रशेखरजी आपण सगळे मिळून काम करू आणि जे काही करण्यासाठी असेल क्षणासाठी आपण निश्चित करून दादाला पर्यंत मी आता दिलो होतो. त्यांना आम्ही आमचे मनपूर्वक धन्यवाद. बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.